गाणगापूरच्या निर्गुण पादुका गूढ चमत्कार आणि दिव्य सत्य. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त संप्रदायाचे एक असे पवित्र शक्तिस्थान ज्याला अनेक भक्त दत्ताचे पॉवर हाऊस मानतात. इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी अनुभव घेऊनच जातो. पण या क्षेत्रात एक असे गूढ आहे ज्याबद्दल ऐकताना आजही अंगावर काटा येतो, ते म्हणजे निर्गुण पादुका. गाणगापूरमध्ये विराजमान असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका या साध्या पादुका नाहीत. या पादुकांभोवती शेकडो वर्षांपासून अनेक रहस्य, चमत्कार आणि दिव्य अनुभव जोडलेले आहेत. इतिहास सांगतो की जेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले, तेव्हा त्यांनी भक्तांना एक वचन दिलं. ते म्हणाले, "मी देह घेऊन जाईल, पण माझं चैतन्य, माझी शक्ती या पादुकांमधून सदैव प्रकट राहील." याच वचनामुळे या पादुकांना निर्गुण पादुका म्हटलं जातं. कारण इथे देह नाही पण चैतन्य आहे, रूप नाही पण अनुभूती आहे. सर्वसाधारण पादुका चांदी, सोनं किंवा धातूपासून बनलेल्या असतात. पण गाणगापूरच्या निर्गुण पादुकांबद्दल आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही की त्या नेमक्या कशापासून बनलेल्या आहेत. काही लोक म्हणतात अतिशय जुन्या पवित्र लाकडापासून बनलेल्या आहेत, तर काही जण सांगतात त्या विशिष्ट औषधी द्रव्याच्या आणि दिव्य पदार्थांच्या मिश्रणातून घडलेल्या आहेत. पण सत्य काय आहे? हे आजही गूढच आहे. पण या पादुका इतक्या नाजूक आहेत की त्यांना हाताने स्पर्शही केला जात नाही. शेकडो वर्षांपासून त्या जशाच्या तशा आहेत. ना झीज, ना तडा, ना बदल. दररोज सकाळी त्यांची पूजा होते, अभिषेक होतो, पण तरीही त्या पादुकांची दिव्यता कमी होत नाही, उलट वाढतच जाते. अनेक भक्त सांगतात या पादुकांसमोर नुसतं उभं राहिलं तरी मन शांत होतं. काहींना अश्रू येतात, काहींना अंगावर शहारे येतात, तर काहींना मनात अडलेले प्रश्न आपोआप सुटल्यासारखे वाटतात. अनेक चमत्कारांची नोंद आहे. कोणाचा आजार बरा झाला, कोणाला अपत्यसुख मिळालं, कोणाच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल घडले. भक्त म्हणतात, हे सगळं त्या निर्गुण पादुकातील दत्त चैतन्यामुळे घडतं. श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये या पादुका म्हणजे फक्त पूजा करण्याची वस्तू नाही, तर त्या आहेत श्रद्धेचं, विश्वासाचं आणि चैतन्याचं प्रतीक. आजही दत्तभक्त ठामपणे सांगतात, दत्त इथे आहेत, ते दिसत नाहीत पण अनुभवता येतात. आणि म्हणूनच गाणगापूरच्या निर्गुण पादुका या केवळ पादुका नसून त्या आहेत दत्तगुरूंचं जिवंत अस्तित्व. श्रद्धा असेल तर चमत्कार घडतो आणि विश्वास असेल तर दत्त स्वतः बोलतात. ओम श्री गुरुदेव दत्त.